मित्रांनो, जय हिंद. कसे आहेत सगळे? वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक कसं आहे अशी प्रचंड मागणी तुमच्या मार्फत मला कमेंट्सद्वारे, मेसेजेसद्वारे आणि कॉलद्वारे आलेले आहेत. आता काही दिवसापूर्वी मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी कोणती बुक लिस्ट असली पाहिजे याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु क्वेश्चन मार्क एकच होतं की सर तुम्ही या बुक लिस्टमध्ये वर्दीचा राजमार्ग किंवा विठ्ठल बडे सरांचं कोणतेही पुस्तक सांगितलेलं नाही. ऑब्व्हियसली मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा भरतीची तयारी केली किंवा मी भरती झालो त्यावेळेला विठ्ठल बडे सरांचं एकही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं आणि त्यामुळे मला त्या पुस्तकांसंदर्भात काहीही माहिती नाही आणि ज्या गोष्टी मला माहित नाही त्या मी कधीच रेकमेंड करत नाही. तुम्हाला माहित असेल की मी मार्गदर्शन करताना फक्त आणि फक्त अनुभवाच्या बेसिसवर किंवा मी आधी स्वतः त्या गोष्टी फॉलो करतो आणि नंतरच मग ते मार्गदर्शन करतो. कारण कसं असतं, माझं मार्गदर्शन हे बरेच लोक जशाच तसं फॉलो करतात. मग मला कोणाचं नुकसान करून द्यायचं नाही या उद्देशाने फक्त अनुभव केलेल्या गोष्टीत तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. ठीक आहे, आता तुमच्या अशा प्रचंड मागणीमुळे मी काय केलं, ते विठ्ठल बडे सरांचं वर्दीचा राजमार्ग आणि पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक मागवलेलं आहे. 4-5 दिवस त्याच्यावर मी अभ्यास केलं, समजून घेतलं काय आहे काय नाही, पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे, कोणी वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत आणि आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ते समजवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया की वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक कसं आहे आणि कोणी घेतलं पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आहे ना ह्या गोष्टी क्लिअर करून देतो की हे पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक काय आहे आणि वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक काय आहे. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, या दोघांना घेऊन सुद्धा कन्फ्युजन आहे की सर नेमका पुस्तक कोणतं घ्यायचं. हे बघा, आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला वर्दीचा राजमार्ग हे क्लिअर करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोलीस भरती ग्रंथ हे क्लिअर करणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे ऑल इन वन गाईड आहे आणि हे काय आहे तर हे तुम्हाला आहे ना प्रश्न संचाचं काम करते. ओके, आता ते कसं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. वर्दीचं राजमार्ग हे जे ऑल इन वन गाईड आहे हे पुस्तक कोणी वापरलं पाहिजे आणि कसे वापरले पाहिजे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. सुरुवातीला आपण ह्या बुकचं एक व्ह्यू घेऊया की हे बुक कसं डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय नव्याने ॲड केलेलं आहे किंवा काय अशी विशेष ख्याती आहे जेणेकरून हे पुस्तक आपण घेतले पाहिजेच असं आहे. चला तर ते एक ओव्हरलुक घेऊ आपण त्याच्यावर. तर मित्रांनो, चला आपण बघूया या पुस्तकामध्ये अशी काय खासियत आहे जेणेकरून हे पुस्तक आपण घेतले पाहिजे. हे बघा, सर्वात पहिलं तर तुम्हाला इकडे काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे. आता त्याच्यामध्ये काय काय उत्तरे आहे, पोलीस शिपाई पदाची शैक्षणिक पात्रता काय असते, अट काय, शारीरिक पात्रता काय, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतो. तर ठीक आहे, चला काय विषय नाही. नेक्स्ट आहे अनुक्रमणिका दिलेली आहे. आता या अनुक्रमणिकामध्ये पहिलंच घटक त्यांनी सामान्य ज्ञान घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मराठी आहे, गणित पण आहे, बुद्धिमत्ता पण आहे. ओके, चालू घडामोडी पण दिलेले आहे, पण चालू घडामोडी काय करण्याची आवश्यकता नाही. नेहमी सांगतो की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, चला. आता हे जेव्हा पुस्तक मी वाचलं तेव्हा मला एक विशेष बाब याच्यात लक्षात आली की यांनी आहे ना पहिला घटक दिला आहे ना, पोलीस व महसूल प्रशासन, हे खूप चांगलं दिलं आहे. म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याला पोलीस खात्यात येण्याची आवड असते. ठीक आहे, आपल्याला वाटते की आपण बाबा पोलीस व्हावं. मग पोलीस होताना आपल्याला पोलीस खात्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आपल्या खात्यामध्ये खात्याची रचना काय आहे हे त्या मांडलेली आहे. IPS कोण असतो, DYSP कोण असतो, PI कोण असतो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे माहीत करून घेण्याची उत्सुकता पण आपल्याकडे असते. मग ह्यांनी काय केलेलं आहे, सुरुवातीला हा घटक देऊन हे एक चांगलं काम केलेलं आहे. मला हे आवडलं, हे थोडंसं युनिक वाटलं. त्यानंतर आपल्याकडे आयुक्तालय काय आहेत, किती आहेत हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आयुक्तालयाबद्दल विशेष माहिती दिली, क्षेत्र काय आहे त्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालक. आता यांनी अजून एक युनिक गोष्ट काय केलेली माहिती आहे का, सगळ्यांचे ना चित्र दिलेले आहेत. ओके, म्हणजे ओके त्याच्या खांद्यावर कुठले स्टार असतात, त्यानंतर निळी फीत, ओके मेडल्स, या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर हे थोडंसं युनिकनेस यामध्ये वाटतं. ओके,
काय केलेलं आहे, आपल्याला सगळीच माहिती दिलेली आहे. C60 पोलीस फोर्स काय आहे तुम्हाला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये जे नक्षलवाद आहे त्याला बीमोड करण्यासाठी हा फोर्स शासनाने तयार केलेला आहे. त्यानंतर दहशतवादी पथक, लाचलुच प्रतिबंधक विभाग म्हणजे ज्याला आपण एंटी करप्शन ब्युरो म्हणतो, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी, ओके. त्यानंतर महाराष्ट्रात जे पोलीस अकॅडमी आहे MPA, जिथे DYSP आणि आपल्या पोलीस उपनिरीक्षकला ट्रेनिंग दिली जाते, K9 पथक, डॉग स्क्वॉड, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी चित्रासहित त्यांनी दिलेलं आहे, सुटसुटीत दिलेलं आहे. तर हे जरा युनिक मध्ये, ठीक आहे. इंटरपोल वगैरे पण दिलेलं आहे. इंटरपोल काय हे बऱ्याच माहीत नसतं. त्यानंतर ह्याने अजून एक युनिकनेस दिलेलं आहे ना, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. एका दुसऱ्या मार्क की बरं जे SP असतात, SP त्यांच्या खांद्यावर किती स्टार असतात किंवा कशी ओळख असते, तर हे सगळ्या गोष्टी ह्याने इथे डिझाईनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे वेगळं सर्च करण्याची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गुगलला सर्च करून अभ्यास केलेल्या आहेत. ह्या कुठल्याच पुस्तकामध्ये नव्हत्या, ओके. तर हे यांनी इथे ॲड केलेले आहेत. हे मला जरा युनिक वाटलं. त्यानंतर इथे सुरू झालं महसूल खात्यामध्ये पण जिल्हाधिकारी असतो, तहसीलदार कोण असतो, ग्राम अधिकारी, ओके, दिलेलं आहे. मला जरा बरं वाटलं. आणि तुम्हाला सांगू सर्वात खास म्हणजे सर्वात बेस्ट मला याच्यामध्ये हे वाटलं की ह्याने ना वन लाइनर हे पॉईंट तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण एखादा घटक वाचायला जातो ना, तर त्या घटकामध्ये ना आपल्याला ते घटक सुरुवातीला समजत नाही, ओके. म्हणजे ते कसं आहे किंवा हे असंच का असते हे आपल्याला माहीत नसते. मग आपण काय करतो, तर आपण एक गोष्ट करतो की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघतो की बाबा पोलीस भरतीला मागे या घटकावर कसे प्रश्न विचारलेले, त्याच्यावर एक आपल्याला अंदाज येऊन जातो किंवा समजून येते की बाबा अशा अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, ओके. आणि दुसरा पॉईंट आहे ना, वन लाइनर असतात, ओके. आपण काय करतो, वन लाइनर सगळे जशाच तसे 200 ते 300 आपण वन लाइनर वाचून काढतो. मग ते सारखं वाचून काढल्यानंतर MCQ पाहिल्यानंतर मग आपल्याला ते घटक समजायला सोपं जाते. तर विठ्ठल बडे सरांनी हे जे या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे, हे जबरदस्त मांडणी केलेली की तुम्हाला आहे ना वन लाइनर पण दिलेलं आहे आणि MCQ पण दिलेलं आहे. बघा आता इथे त्यांनी काय केलं, तुम्हाला वन लाइनर दिलेलं आहे, ओके. बघा कितीतरी पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत, ठीक आहे, 12. मग ह्या गोष्टी आपण काय करायच्या असतात, तोंडपाठ करून घ्यायच्या असतात, ठीक आहे. म्हणजे जर घटक तुम्ही सुरुवातीला वाचला नाही तरी चालेल, फक्त तुम्ही काय करा, या पुस्तकातून संपूर्ण पहिलं वन लाइनर वाचून काढा आणि त्यानंतर बघा प्रश्नोत्तर म्हणजेच MCQ हा पॉईंट पण त्यांनी इकडे दिलेला आहे. म्हणजे MCQ पण वाचून काढा, ओके. म्हणजे पोलीस भरतीला कसे कसे प्रश्न विचारलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे विचारलेलं आहे. जळगावला विचारलेलं आहे 2024ला, ठीक आहे. काय विचारलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे. म्हणजे तुम्हाला हे पण कळून येते की कोणत्या घटकात कसा प्रश्न विचारलेला आहे. जसं वाशिम पोलीस, त्यानंतर इकडे आहे रायगड पोलीसला विचारलेलं राज्य पोलीस दलाचे डॅश हे नियतकालिक मुखप्रत आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, ओके. मग हे त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. तर जवळपास त्यांनी आपल्याला 69 प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत, ओके. मग तुम्ही हा घटक वाचण्यापूर्वी मी तर म्हणेन की तुम्ही पहिलं हे 69 MCQ वाचा. त्यानंतर जवळपास 100च्या आसपास यांनी हे वन लाइनर पण आपल्याला दिलेले. हे वन लाइनर वाचून झाल्याच्या नंतर मग तुम्ही हे घटक वाचलं पाहिजे, म्हणजे हा टॉपिक एकदम जबरदस्त समजून येईल. मित्रांनो नेक्स्ट टॉपिक घेतला यांनी राज्यशास्त्र. हा राज्यशास्त्र दुसरा टॉपिक देऊन पण चांगलंच केलं, कारण काय माहिती आहे का, राज्यशास्त्रावर आपला एकदम जवळचा नाता आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण, पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, राज्यपाल कोण, या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला खूप जवळच्या आहेत किंवा आपण डेली न्यूजमध्ये वाचत असतो. मग हे कसे निवडले जातात किंवा ह्यांची कामं काय आहेत किंवा यांची रचना कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी यांनी दिलेल्या. म्हणजे सेकंड टॉपिक यांनी राज्यशास्त्राचं दिलं, हे चांगलं केलं. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, ओके. त्यानंतर बघा पहिले मंत्रिमंडळ जे आपलं होतं 15 सदस्यीय, ते सुद्धा त्यांनी फोटोमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळून येते की बाबा काय आहे ना काय नाही, ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आपले राष्ट्रीय प्रतीक काय आहेत, ओके. काय काय आहे, कुठे कुठे कसं कसं, फोटो सहित त्यांनी सगळं दिलेलं आहे. तर हे जरा त्यांनी ॲड केलेलं आहे, चांगली गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे,
ओके, त्यानंतर इथे त्यांनी महत्त्वाची कलमं दिलेले आहेत, म्हणजे संविधानात्मक काही कलमं आहेत. आता ही सगळीच काही महत्त्वाची नाही आहेत, मी तुम्हाला सांगेनच कुठले महत्त्वाचे, परंतु त्यांनी ती एक जवळपास आपल्याला 371 कलमं दिलेली आहेत. नेक्स्ट आहे पंचायत राज, आपला फेवरेट. ओके, पंचायत राजवर मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. माझे पहिले नोट्स वाचा, नंतर हे पुस्तक वाचा, तुमचं पंचायत राज एकदम तोंडपाठ होऊन जाईल. ओके, मग ह्यामध्ये पण आपल्याला पंचायत राज ही याची रचना कशी कशी आहे, काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात दिलेल्या आहेत. त्यानंतर आपलं फेवरेट वन लायनर, बघा वन लायनर त्यांनी इथे दिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं की तुम्ही आधी घटक वाचण्याआधी वन लायनर वाचा, MCQ वाचा आणि नंतर घटक वाचा. इतका खतरनाक अभ्यास होईल ना. हे बघा जवळपास 300-400 वन लायनर त्यांनी दिलेले आहेत. अरे वा, म्हणजे एक 500च्या आसपास तरी तुम्हाला वन लायनर यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर प्रश्न उत्तरं दिलेले आहेत. म्हणजे तुमचा इतका भयंकर, इतका प्रचंड अभ्यास होईल ना हे पुस्तक वापरल्यानंतर, खरंच. ओके, हे बघा जवळपास किती बाबू 334 प्रश्न यांनी राज्यशास्त्र आणि पंचायत राज याच्यावर दिलेले आहेत. हे मला इम्प्रेसिव्ह वाटलं, खूप छान वाटलं हे मला. दुसरा घटक आहे मित्रांनो इतिहास. या पुस्तकाचं मला एक चांगली गोष्ट काय वाटली माहिती आहे का मित्रांनो, ह्यांनी प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताची माहिती विथ चित्र असं तुम्हाला दिलेलं आहे. तर खूप चांगलं हे त्यांनी केलेलं आहे, काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे युनिकनेसच आपल्याला तुम्हाला सांगू अट्रॅक्टिव्ह ठरते आणि अभ्यास लक्षात राहते. ओके, हे बघा खूप छान पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण जनरली चाणक्य बघतोय, मग चाणक्यबद्दल आपल्याला माहिती प्लस त्यांचे चित्र हे सगळ्या पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. 7 राजघराणे, महाराष्ट्रातले पहिले घराणे. ओके, त्यानंतर गुप्त साम्राज्य, वाकाटक राज्य, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांना मी नमन करतो. यांच्याबद्दल पण खूप छान पद्धतीने आणि घटनाक्रमात माहिती दिलेली आहे. वा रे वा, माझ्या राजाने तर खरंच खूप ग्रेट काम केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्राचे थोर छत्रपती संभाजी महाराज, वाघ, द ग्रेट मॅन, प्रचंड माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. हे बघा प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये जे साहित्य झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात आणि एका चॅटमध्ये आपल्याला सगळं क्लिअर करून दिलेलं आहे. ओ हो 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 हो, खूप छान प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चित्रीकरण करून दिलेलं आहे. वा वा मित्रांनो, जनरली अभ्यास करताना आपल्याला कसं पुस्तक पाहिजे असते बघा, जे आपल्याला सगळ्या पद्धतीची माहिती देते, तक्तेद्वारे माहिती देते, वन लायनरद्वारे माहिती देते, MCQ असतात त्याच्यामध्ये, चित्रीकरण केलेलं असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जिथे एकाच ठिकाणी मिळते तर ते पुस्तक खरंच बेस्ट राहते. ओके, तर मला वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक खरंच बेस्ट वाटलं. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या गोष्टी आम्ही बाहेर सर्च करायचो, गुगलला सर्च करायचो की बाबा समजा एखादं चित्र आहे तर ते कसं दिसते. ओके, त्यानंतर मग वन लायनर ती मिळेल का आपल्याला. वन लायनर शक्यतो कुठल्याच पुस्तकात असं मिळत नाही. भले तुम्हाला MCQ मिळून जाईल. आता तुम्ही सह्याद्रीचा वगैरे ठोकळा वाचला तर तिथे तुम्हाला खूप सारे MCQ मिळतात, पण वन लायनर तेवढे मिळत नाही. ओके, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 200-300 किंवा 500च्या आसपास वन लायनर दिलेले आहेत. त्यानंतर 200-300च्या आसपास तुम्हाला MCQ सुद्धा दिलेले आहेत. तर हे विठ्ठल बडे सरांनी एकदम जबरदस्त काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बुकचा रिव्ह्यू घेतलेला आहे. मित्रांनो बघा, एका पुस्तकामध्ये आपल्याला काय पाहिजे असते. जेव्हा मी तयारी करत होतो तेव्हा मी त्या पुस्तकामध्ये सर्वात पहिलं तर MCQ बघायचो. कारण MCQ काय असतं माहिती आहे का, आपल्याला मार्गदर्शक असतात. म्हणजे पोलीस भरतीला आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला MCQ सांगत असतात. ठीक आहे, मग MCQ पाहिजे असते. मग सह्याद्रीमध्ये तर खूप सारे MCQ आहेत, तर त्यामुळे ते मला बेस्ट वाटत होतं. आणि आता हे वर्दीचा राजमार्ग बघितलं तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 300-400 MCQ उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे सुद्धा बेस्ट ठरलेलं आहे. त्यानंतर अजून आपण काय बघतो, म्हणजे एखादा घटक किचकट असला तर तो वाचायला डायरेक्ट जमत नाही. मग आपण काय बघतो की बाबा वन लायनर मला असले पाहिजे. मग वन लायनर सुद्धा यांनी विठ्ठल बडे सरांनी दिलेले आहेत. तर ते सुद्धा मला बेस्ट वाटलं. कारण मग तुम्हाला ते वन लायनरसाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही किंवा दुसरं पुस्तक वन लायनरसाठी घेण्याची आवश्यकता नाही. एका पुस्तकामध्ये सगळं कव्हर झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय पाहिजे असतात, तक्ते पाहिजे असते. तक्ते
तक्ते काय करतात तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलेलं, तक्ते ना तुमच्या मोठ्या अभ्यासाला छोटं करून देतात. ओके, कोणी कोणी काय काय केलेलं आहे ते एका तक्त्यामध्ये सगळं आखून दिलेलं असते आणि त्यामुळे ते तक्ते पाठांतर करणे आपल्यासाठी गरजेचं ठरते. तर तक्ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर येतं चित्रीकरण. बऱ्याचसा अभ्यास तुम्ही जर बघणार तर चित्रीकरणामुळे ना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहतात. ओके, जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर शाहिस्तखानाची बोटे छाटलीत, त्यानंतर प्रतापगडावर अफजल खानचा वध केला, मग हा प्रतापगड आमचा दिसतो कसा, त्यानंतर रायगड आमचा दिसतो कसा, शिवनेरी आमचा दिसतो कसा, हे चित्रीकरण करून दिलेलं आहे. तर हे एक उल्लेखनीय काम केलेलं आहे. तर त्यासाठी मी विठ्ठल बर्वे सरांना खूप खूप थँक्यू म्हणतो की त्यांनी खरंच खूप छान पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. ओके, आता आपण चर्चा करूया की हे वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक कोणी घेतलं पाहिजे. ओके, बघा, दोन आपल्याकडे घटक आहेत. एक असे घटक आहेत जे ऑलरेडी भरतीचा अभ्यास करत आहेत, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, आणि एक घटक आहे जे नव्याने तयारी करत आहेत किंवा सुरू करणार आहेत किंवा सुरू केलेले आहेत. ओके, जुन्या लोकांकडे सगळी पुस्तकं आहेत, किंबहुना हे सुद्धा पुस्तक असू शकते. हे असेल तर तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही वाचून पुढे गेलेला असाल, तुम्हाला अनुभव आलेला असेल. ओके, आणि जे आता नव्याने तयारी करणार आहेत किंवा केलेले आहेत त्यांनी कंपल्सरी हे पुस्तक घेणं गरजेचं आहे. ओके, कारण ज्या पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे, मला तर असं वाटते की हे वन ऑफ द बेस्ट पुस्तक तुमच्यासाठी ठरवू शकते. कारण सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या आपल्याला पाहिजे असते त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. MCQ दिलेलं आहे, वन लायनर दिलेलं आहे, तक्त्यामध्ये तक्ते बेस तुम्हाला दिलेलं आहे, चित्रीकरण करून दिलेलं आहे, आणि जी आपल्याला माहिती पाहिजे असते ती सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, तर जे नव्याने सुरू करणार आहेत किंवा सुरू केलेले आहेत त्यांनी हे कंपल्सरी पुस्तक घ्यायचे आहेत. आणि ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी बिंदास राहा. कारण मला बरेचसे मेसेज पण आलेले, सर हे आम्ही पुस्तक घेतलेलं आहे ते योग्य की अयोग्य. तर हे पुस्तक तुमच्यासाठी योग्यच आहे. तुम्ही फक्त आता सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. ओके, अभ्यासाला कसं सुरुवात करणार, सर्वात पहिलं MCQ वाचून घेणार, दुसरं जे वन लायनर दिलेले ते पाठांतर करून घेणार, आणि तिसरं मग तुम्हाला घटक वाचायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हे पुस्तक वाचायला सुरुवात करा.